नाही. कारण गिरगावमध्ये खूप मोठी मोठी क्रिकेट टुर्नामेंट असते, कुंभारवाडा प्रीमियर लीग. या टुर्नामेंटमध्ये 40+ क्रिकेट टुर्नामेंट करण्यासाठी दोघंजण तिथे गेले होते. श्रवण आणि श्रवणच्या सोबत अनुज गेले होते आणि खास करून बदलापूरहून गेले होते. कसं प्राऊड मुवमेंट आपल्या सर्वांसाठी. आणि आज श्रवण धुमाळला आपण ऐकूया या सत्रामध्ये, या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. खूप चांगला आवाज आपण ऐकलात. अगदी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून यांची ओळख आहे प्रसादजी परब सर, आमचे गुरुवर्या. जाऊयात मागच्या दिशेने. आपण स्ट्राईक इनला पाहताय योगेश म्हात्रे. योगेश म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे हे सलामीवीर म्हात्रेपाडा या टीमकडून. म्हात्रेपाडा वर्सेस मोहाचीवाडी या दोन टीमच्या दरम्यान ही भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बोलवतो यार आदामला पाहता. आणि या आदमचा जर विचार करायला गेला तर नुकतीच चांदपच्या या गावाची स्पर्धा भरपूर चांगल्या प्रकारे पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॅटरचा किताब आदमने देखील पटकावला होता. पण त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं मलंगड विभागातील एक दादा आणि दिग्गज संघ अर्थातच म्हात्रेपाडा टीम. योगेश साडी या बॉल फटका फसलाय की काय? इथे सलगचा दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहताय, स्पर्धा भरपूर चांगली आपण अनुभवताय. आणि निमित्त फक्त एकच, बदलापूर समालोचन समिती आयोजित समालोचन चषक 2024 आणि 25 हे दर्जेदार, धमाकेदार आणि रुबाबदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस क्रमांक तब्बल तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला म्हात्रेपाडे आणि मोहाचीवाडी, एका बाजूला मलंगड विभागाचा क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला नेरळ विभागाचा क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवरती आदम षटक क्रमांक पहिला हाताळत असताना P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकातील तिसरा बॉल. योगेश साठी हा बॉल बॅट चिकडा बॉल मागे चाललाय. शॉट गलीमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला आणि एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलच्या साथीनं स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं करत असताना योगेशला आपण पाहता. एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे हे दोन दिग्गज संघ आज एकमेकांच्या विरोधात आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आज एकमेकांच्या विरोधात दोन हात करताना आपल्याला दिसतात. येस, स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा या टीमला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. तदनंतर नरेंद्रजी गोमारे साहेब पुरस्कृत श्री 11 मोहाचीवाडी या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहता. पहिले दोन बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन योगेश म्हात्रेच्या विरोधात. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या तब्बल 2 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 3 अंकावरती. येस, साहिल दादा गायकवाड यांच्या माध्यमातून मोहाचीवाडी या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील आल्यात. बॅटर तयार कृष्णा. आज दरम्यान हा देखील बॉल आणि बाबा केचाचा होता, प्रयत्न फसला आणि बघता बघता आदमचा हा देखील बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता तब्बल 5वा देखील बॉल. येस, सामना थांबवायचे पंच. पंच तिसऱ्या पंचासाठी रेफर केले का, ऑब्जेक्शन घेतले का गोलंदाजाच्या शैलीवरती? चला तिसरे पंच आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. येस, थर्ड अंपायर रेफर केले गेले. धावफलकावरती धावा आपण पाहताय त्या तब्बल बिनबाद 3 अंकावरती पहिले 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि बघता बघता भरपूर चांगला कमबॅक गोलंदाज आदमचा आपल्याला पाहायला मिळाला. 5वा देखील बॉल डॉट.
आमचे तिसरे पंच देखील ऑनफिल्ड आपण पाहता. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिल्या षटकातला शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्टील 1 टू गो. कृष्णा आणि योगेश हे सलामीवीर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मात्र बडा टीम कडून शेवटचा बॉल. गोलंदाज आदाम निघाला. स्ट्रायकिंगला कृष्णा तयार. याच दरम्यान चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्र खाली आहे आणि रिकाम्या जागा भरा असं म्हणत असताना बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेत रन्स मिळतील 4 आणि कृष्णाच्या बॅटमधून हा शानदार चौकार. कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 7 अंकावरती 7 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मात्रेवाडा. षटक क्रमांक आपण दुसऱ्या प्रगतीपथावरती पाहत आहे. 5 षटकांची ही मॅच. भरपूर चांगली लढत या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहत आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झाला रामजीत. यादवला आपण पाहता. मोहाची वाडी या टीमच्या माध्यमातून भरपूर चांगला षटक सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आणि आज षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण पाहता. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट हँड खेळला हलक्या हाताना. फक्त आणि फक्त खेळू काढला आणि बघता बघता या देखील बॉलवरती एकवटली जाईल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 या अंकावरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहताय. पहिला स्पेलचा खेळ आपण पाहताय. मात्रेपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना याच दरम्यान चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय डीप कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. बॅट्समन कृष्णाच्या बॅटमधून दुसरा चौकार. बारा धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. यस गोरखजी शेप साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज झाले. गोलंदाजी करत असताना मोहाची वाडी या टीमच्या गोलंदाजांना तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्रायकिंगला कृष्णाला पण पाहता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आता मोठा आघात आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. अवेश वार्तालाप करत असताना रन्स मिळतील 6. मात्रेपाडा टीमच्या खात्यामध्ये जॉईन होतील. आणि हा आलाय दमदार रुबाबदार दर्जेदार समालोचक चषकाचा शानदार षटकार. षटकार आपण पाहता. या बॉलवरती आडव्या पाटणा खेळायचा प्रयत्न एक पंचाकडे. छोटीशी अफील आपल्याला पाहायला मिळाले. पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल डॉट बॉल. याच दरम्यान हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर
अतिरिक्त उसळी या बॉलला घेतली आणि बघता बघता सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि हा देखील बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक याच दरम्यान दुसरं देखील षटक क्रमांक याच दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागला गेला तब्बल 18 अंकावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार. चला प्रशांतजी सूर्यराव आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. थर्ड अंपायर रेफर केल्या गेल्या. तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली आहे. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील पहिला बॉल स्ट्राइक इनला बॅटर तयार योगेश मात्रे. पहिला बॉल भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान आणि तेज तर्रारा चेंडू क्लीन बॉलच्या स्वरूपात धक्का लागणारा पहिला मात्रेपाडा टीमला फलंदाज बाद. यस षटकार हॅट्रिक साठी देखील काकडवालचे हरेची भोईर आणि विकासजी पावशे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज झालाय मात्रेपाडा टीम साठी. या दरम्यान क्या बात आहे. दुसरा विकेट इथे कॅरी करत असताना दुसऱ्या बॉल वरती दांडी गुलच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज आला बाद. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अल्पेश त्याच पावली तंबूच्या आश्रयाला परतत असताना फलंदाज बाद. दुसरा पण पाहिला बॅट्समन अल्पेशच्या स्वरूपात मात्रेपाडा टीमला आणि तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय मात्रे. आणि अक्षयच्या खांद्यावरती आता भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पार पाडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. डावखुरा त्याचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या विरोधात 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी केल्यात गोलंदाज अदाम. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती आहे. ऑन हॅट्रिक बॉल अदाम. याच दरम्यान फटका फसला की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल चालला नो मॅच लँड मध्ये फिल्डर पोहोचला एका टप्प्यावर चेंडूला गॅदर करेल थ्रो फिकी करेल तोपर्यंत बघता बघता या बॉलवरती धावा एकवटला जातील. त्या तब्बल 2 आणि 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय 2 गडांच्या नुकसानात 20 अंकावरती. कुठेतरी संयमी सुरुवात म्हणावी लागेल मात्रेपाडा टीमची.
नेक्स्ट बॉल याच दरम्यान हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ अद्याप संपलाय. 2.4 चेंडूंचा खेळ अद्याप भरपूर चांगला संपलाय आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मध्ये स्टील टू गो. 5वा बॉल. याच दरम्यान हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट. बघता बघता हा 5वा देखील बॉल डॉट येत असताना काय गोलंदाजी आदामची आपण पाहता. तब्बल 2 षटक हाताळत असताना 2 विकेट देखील कॅरी केल्यात. 9 धावा अद्याप खर्च केल्या षटक क्रमांक 3 मधील. आणखीन एक बॉलचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. आदाम पुन्हा एकदा निघाला. अक्षय साठी हा बॉल. हा देखील बॉल भरपूर चांगला गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि बघता बघता षटक क्रमांक दरम्यान 3रं देखील कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल 20 अंकावरती 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम बात्रेपाडा. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. मेरा 80,000 के शूज है. 80,000 के. तेरा घर जाएगा. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भारताच्या कानाकोपऱ्यात 7 समुद्र पार नेऊन ठेवण्याचं काम आपण पाहत आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचं प्रीत वाक्य आहे आणि ते प्रीत वाक्यावरती सातत्याने चालत असताना 10 क्रिक लाईव्ह चॅनल आपण पाहत आहे. आणि पहिला बॉल वरती लॉफ्टेड हिट. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन कृष्णाच्या बॅट मधून तब्बल 2रा धडाका 6 रन. पहिल्या बॉलवरती गेल्या भव्य स्वागत गोलंदाज मुस्तकीनचा. का फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल ऑर्लेनचा बॉल होता आणि बाबाटनं स्ट्रोक खेळला. या वेळेला देखील विषेप मध्ये हा स्ट्रोक खेळला. वाडिश लॉंग ऑफ मध्ये आदामला आपण पाहता स्ट्राईक इनला थ्रो वेगी. बघता बघता या देखील बॉलवरती एकवडला जातील धावा तब्बल 2 आणि 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला 28 धावा. याच दरम्यान पुन्हा एकदा विषेप मध्ये खेळलाय. लॉग ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. इथे धोक्याची घंटा वाजली आहे. 3ऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. थर्ड अंपायर रेफर केला गेला. यस पंच आपला सॉफ्ट सिग्नल कळवा. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. 3ऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. ती आता काळजाचा ठोका वाढला बॅट्समन अक्षय म्हात्रेचा. सेफ असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मथुर फॅन्स क्लब उमरोली आणि त्यांना फाईट करेल. दुसऱ्या बाजूला भादवड टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला करिश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला साहिल लोंगळे. या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पंचांचा फिंगर, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. वन मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा तब्बल तिसरा कृष्णा मात्रेच्या स्वरूपात फलंदाज बाद. तब्बल 5व्या क्रमांकावरती आपण पाहत आहे मच्छिंद्र मात्रेला. या वेळेला आल्याला आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न आणि प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना धक्का लागणारा तब्बल चौथा अक्षय मात्रेच्या स्वरूपात. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. एकोणतीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंगला बॅटर तयार किरण. या वेळेला शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न यशस्वी ठरत असताना षटक क्रमांक 4 मधील हा शेवटचा बॉल इथे डॉट आलाय आणि बघता बघता चौथा देखील षटक कंप्लीट झाला. 4 गाड्यांच्या नुकसानात 29 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्लॉगोरचं षटक, हाणामारीचं षटक अमोल चव्हाण. फुलोर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट. डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हरचा पुरेपूर वापर करावा लागेल. यस पंच हाईट फॅक्टर साठी थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. बॅटर टीमचा रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली हाईट फॅक्टर साठी. हाईट फॅक्टर मॅटर करायला या बॉल वरती. यस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू आपण पाहता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरत असताना मात्रेपाडा टीमचा धवलक स्थिरावला 29 अंकावरती. अमोल चव्हाण पुन्हा एकदा दुसरा बॉल. या वेळेला हा देखील बॉल ओव्हर पिच आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसला. हा देखील बॉल सलगचा दुसरा निर्धाव आलाय. आमचे राहुल चव्हाण सर, बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष, भरपूर चांगली मेहनत, अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल. या वेळेला फुल ओव्हर लेनचा बॉल स्लॉक स्वीप करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये फटका फसला. फिल्डर पोहोचलाय आणि धक्का लागणारा तब्बल 5वा. बॅटिंग करत असताना मात्रेपाडा टीमला मच्छिंद्र मात्रे बॅक टू द डगआउट.
एका धावेसाठी संघर्ष करतोय मात्रेपाडा टीम, कारण की षटक क्रमांक 5 मध्ये देखील हे 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हा देखील बॉल डॉट, काय षटक आपल्याला पाहायला मिळतं अमोल चव्हाणचं. बघता बघता सलगचे 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 चेंडू हाताळत असताना एक विकेट देखील कॅरी केली आहे अमोल चव्हाणनं. 4.4 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. धावफलक स्थिरावला 29 अंकावरती 5 गाड्यांच्या नुकसानात मात्रेपाडा टीमची. स्टील 2 टू गो. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहता. हा देखील बॉल डॉट, क्या बात आहे. या स्पर्धेतील मेडल षटक येईल का हे देखील पाहणं गरजेचं. आणि जर हा बॉल डॉट आला तर या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक हाताळण्याचा विक्रम रचेल गोलंदाज अमोल चव्हाण. शेवटचा बॉल, या वेळेला फुल ऑनलाईनचा बॉल, आडव्या बाट्टा खेळायचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सक्सेसफुल ठरत असताना मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग ब्लास्टेड स्ट्रोक, 6 रन. टीमचे कॅप्टन आणि उमरोली टीमचे कॅप्टन चला करिश मात्रे आपण लगेचच या. उमरोली टीमचे कॅप्टन आपण देखील या. उमरोली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट आहेत. तदनंतर भादवड टीमचे कॅप्टन आपण देखील या. आज मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी पंच अर्थात डान्सिंग अंपायर मिस्टर हारी आणि त्यांच्या समवेत प्रशांत सूर्यराव हे 2 ऑफिशियल पंच आज मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहत आहे. उमरोली टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत. यास भादवड टीमचे कॅप्टन करिश मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येस येस दिनेशजी यशवंतराव साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण आपल्या शुभ असते या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. येस दिनेश साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करतोय या 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला साई लोंगळे, दुसऱ्या बाजूला करिश मात्रे, बॉल ऑफ भिवंडी. यस कॉल असेल उमरोली टीमचा, स्विंग द कॉइन. आणि टॉस जिंकला या दरम्यान करिश मात्रेनं. यस प्रथमतः विचारेल, आपण भरपूर मोठ्या स्पर्धा सातत्यानं आपण खेळत असता, पण बदलापुरामध्ये प्रथमतः हे आयोजन आगळी वेगळी संकल्पना आमच्या समालोचक समितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि समालोचक चषक प्रथमतः आपल्याला या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळेल. प्रथमतः या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि त्यांचा कॉल आला तेव्हा मी बोललो की आम्ही खेळू म्हणून. आज मजा येईल खेळायला. यस खऱ्या अर्थानं प्रथमतः टॉस जिंकला आणि समोरचा संघ जर विचार करायला गेला तर साहिल लोंगळेचा संघ सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत हा संघ उमरोली हा संघ आपण पाहत, आणि त्या संघाविषयी आपण काय म्हणाल? अजून मॅच तर झालेली नाही, फर्स्ट मॅच आहे या सीझनमध्ये आणि याआधी पण मॅच एकदा पण झाली नाही आहे. तर बघू, आम्ही आमचा 100% देऊ. यस टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. यस टॉस हरलाय, मॅच मात्र अजूनही हरला नाही. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॉलिंग. यस आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, आणि कोणती अशी रणनीती असेल आणि कोणते असे जास्तीत जास्त फलंदाज असेल त्यांच्यावरती तुमचा जास्तीत जास्त विश्वास असेल? सगळ्याही 100% दिलं तर रन जास्तीत जास्त मारू आम्ही. यस देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. वॉन द टॉस फ्रॉम टीम बादवाड अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्पर्धा आपण पाहताय, स्पर्धा आपण अनुभवताय. कॉमेंटेटर्स ट्रॉफी 2020-24, 2020-25, अगदी समालोचक चषक 2024 आणि 25 दर्जेदार थरार आपण पाहताय. पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
आणि तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं मुख्य शिल्पकार आज समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील, अर्थातच व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे गुरुवर्य राहुलजी चव्हाण सरांना. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टार्गेट इथे मात्र आता सेट झाले. टीमची टोटल 35 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 36 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल. खूप चांगली स्पर्धा, समालोचक ट्रॉफी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि समालोचक ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, हो पहिला बॉल भन्नाट वेग तुम्ही पाहताय. तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. 2 धाबा इथे मात्र भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या. खरं तर धावगती तुम्हाला पाहायला मिळते. 2 धाबा भरपूर वेगाने अमोल चव्हाण एकवटल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 धाबा आता तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं बेस दे गणेश. खरं तर टार्गेट या मॅचमध्ये छोटा, परंतु मात्रेपाडा नाव भरपूर मोठं आहे, त्यामुळे या मॅचमध्ये देखील मजा येईल यात शंकाच नाही आहे. हा ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, गोल गिरकी घेतली होती अमोल चव्हाण. ऑन साईडला भिरकवून देण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉलची समाप्ती होती. अमोल चेंडू लागला तर नाही ना? येस. खरं तर बलंगड एक्सप्रेस म्हणून बुग्याची ओळख आहे आणि आता बेगावरती स्वारस्याला गोलंदाज वेगानं बीट करतोय. लेग बाईचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सिंकाच्या साथीनं आता पुढे सरकत असताना 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोशन आडाव, गुग्गू त्याच्या साथीनं अमोल चव्हाण ही जोडी तुम्हाला मैदानाच्या पार मिळेल. राईटी आणि लेफ्टी बॅटल तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळेच की काय आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची डोकेदुखी देखील वाढले. ऑन साईडला खेचला, मिड विकेटला वाराची वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. गेंद आई स्लॉट में, उससे पार किया. पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. षटकार. षटकार आला गुग्गूच्या बाटमधून. छोटा तीर घाव करे गंभीर म्हणून तर त्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तुम्ही पाहताय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला पुश करो खुश रहो ही परिस्थिती तुम्ही पाहताय. बॉल अखेर फरावरते बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत. धावा मिळतील 4. चौकार. मात्रेपाडा संघ म्हटलं की नो डाऊट बळदादा बोराडे यांच्या शुभेच्छा येतात पलक इलेव्हन यांच्या माध्यमातून. आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राईज देऊन आम्ही सन्मानित करू असं सांगितले बाळू बोराडे यांच्या माध्यमातून. पलक इलेव्हन मात्रेपाडा या नाबाने संघ नेहमीच बदलापूर भागामध्ये खेळत असतो. आज राम म्हात्रे प्रतिष्ठान या नाबाने संघ मैदानामध्ये उतरला. योगेश म्हात्रेला तुम्ही पाहताय भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु धावफलक आता 13 धाबा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली गेली आहे. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. 2-2 खेळाडू भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर तुम्ही पाहताय मोठी दरी होती, त्या दरीला भेदत दुभागात चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा.
धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 36 धाबाचं टार्गेट आहे. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. आज खरं तर माहिती आहे अमोल चव्हाणला गुगूचा बल्ला बोलतोय अशा परिस्थितीमध्ये करायचं काय. टार्गेट छोटा सिंगल डबल इथे मात्र प्राधान्य द्यायचं. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा सिंगल डबलला एकवटण्याचा प्रयत्न त्याचा होतोय. मास्टर माइंड खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट मोहाची वाडी या टीमसाठी खेळला अमोल चव्हाणनं. खरं तर श्री 11 या नामाने संघ खेळत असतो. काल देखील श्री 11 चांदई हा संघ आपण पाहिलात. नरेंद्र गोमारे साहेब जे मात्र एक मोठे पुरस्कर्ते आहेत नेरळ बागातील, त्यांच्याच नावाने हा संघ मैदानावरती आज देखील उतरला आहे आणि आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर मथुर फॅन्स क्लब श्रीपती बापा उमरोली हा संघ देखील तुम्हाला इलेक्शनमध्ये पाहायला मिळेल. नीरजजी भुईर त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत आमचे डॅनी लोंगले. आपण यावं मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. साहिल लोंगले आणि त्याचबरोबर डॅनी दादा लोंगले आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चला साहिल यायचं अभिनंदन. खरं तर ISPL या स्पर्धेमध्ये त्याची वर्णी लागली आहे. साहिल आपण यावं मंचावरती. आणि खरं तर साहिलला घडवण्यामागे आणि टीम उमरोलीला घडवण्यामागे आपण पाहतोय सातत्याने ज्याचा मोलाचं सहकार्य आहे ते आमचे डॅनी दादा लोंगले यांचं आम्ही करू हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावं आपण डॅनी दादा. खरं तर पडद्यामागचे हिरो म्हणून डॅनी दादा लोंगले यांना ओळखलं जातं. ते समोर येत नाही आहेत परंतु खरं तर क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून डॅनी लोंगले यांना ओळखलं जातं आणि त्यांचं आम्ही करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्ही पाहता 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सज्ज होतो. हा ट्रॅकर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एका टप्प्यावरती बाउंड लाईनच्या बाहेर आणि आता हॅरीची अदाकारी तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा. बाउंड लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. सलग 2 चौकार आले. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. 36 धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच टार्गेटला इथे मात्र आपण पाहतोय चेस करत असताना अक्षरशः कंबरड मोडलंय आता टीम म्हात्रेवाडा संघाचं. कारण धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. 29 धाबा. इथे देखील फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर आता अमोल चव्हाणला हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस तुम्ही पाहता आदम मुजावरला तुम्ही पाहता तिसऱ्या क्रमांकावरती तो मैदानामध्ये दाखल होतोय. या मॅचमध्ये आता मोठी कामगिरी करावी लागेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावाची गरज आहे आदम या मॅचमध्ये. 18 मध्ये 7. मुख्य व्यासपीठावरती खरं तर तुम्ही पाहू शकता आमचे साथी समालोचक महेशजी धुळे आहेत. त्यांच्या साथीनं डॅनी दादा लोंगले यांना तुम्ही पाहता. बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून ज्याची ओळख आहे दिनेश यशवंतराव आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे थोरले बंधू देवराजी चव्हाण आज थेट चाळीसगाववरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांच्या साथीनं संजयजी चव्हाण असतील त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. यावेळेस देखील गोपनीसारखी बॅट फिरवली होती. प्रॉपर बॅटवरती चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळाला. दरम्यान एक चिकी सिंगल येते माहिती आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. माहिती आहे आता अदमला देखील सिंगल डबल हा सामना आपण जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता सिंगल एकवटली आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 6 धावाची गरज आहे. खरं तर टॉस जिंकला होता टीम मोहाची वाडी. या संघाने क्षणाचाही विलंब न करता लगेच निर्णय घेतला. क्षेत्ररक्षक करण्याचा इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम म्हात्रेपाडा संघाला आणि अक्षरशः मी म्हणेन म्हात्रेपाडासारख्या एक बलाढ्य संघाला 35 धावांवरती थांबवलं आणि त्यानंतर आता बॅटिंग करत असताना तोडफोड बल्लेबाजी आपण पाहिली आहे.
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला कृष्णा मात्रे उपस्थित. एक चेकी सिंगल इथे देखील मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 31. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 धाबा अजूनही चेस करायचे आहेत या बॅचमध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 5 धाबाची गरज. इथे मात्र दुविधा मनस्थितीमध्ये होते. फटका खेचू की नको. पॉईंटला पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे, परंतु पुन्हा एकदा ज्या प्रकारे चेंडू बाउन्स झाला त्यावेळेस स्वतःला पूर्णपणे थांबवलं आणि ते बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना योगेश मात्रे राईटम ओव्हर द विकेट. इथे बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. येस त्याच्या मागे मच्छिंद्र मात्रे यांना मात्र चेंडू बीट करून निघून चाललाय. अलोंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चिरत फाडत बॉल सीम अपवार लॉंग स्टॉप पॉइंटला येतो. लवकर हॅरी आज रंगात दिसत नाहीयेत. कदाचित काल 31 हरकत नाहीये. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि आता हा सामना जिंकला टीम श्री 11 मोहाची वाडी संघानं आणि इथे मात्र विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम राम मात्रे प्रतिष्ठान 11 म्हात्रेपाडा आपलं कौतुक.